नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहे गाडीची जर की फॉबची बॅटरी डिस्चार्ज झाली असेल तर तुम्ही गाडीला अनलॉक आणि स्टार्ट कसं करू शकतात. आता ही माझ्याकडे सुझुकीची एस क्रॉस 2020 मॉडेल आहे. तर बघा, आता सुझुकीच्या गाड्यांमध्ये की फॉब असतं ते सिम्पल टू ॲक्सेस असतं. की फॉबमधली की फिजिकल की आहे तुम्ही डायरेक्टली ॲक्सेस करू शकता सगळ्या गाड्यांमध्ये. पण काही काही गाड्या असतात जसं महिंद्राची गाडी, तर की फॉब तो फिजिकल की जी असते ना की फॉबच्या आतच लपलेली असते. तर तुम्हाला की फॉबला ओपन करायला लागतं की ॲक्सेस करायला. हे केल्यानंतर तुम्ही गाडीचं इथे तुम्ही गाडी अनलॉक करू शकता. त्याच्यानंतर बाजूला ठेवायची आहे, की फॉबला घ्यायचं आहे. तुम्हाला आधी एकदा पुश स्टार्ट बटनला प्रेस करायचं आहे. मी क्लच दाबून एकदा प्रेस करतो आहे. याची बॅटरी मध्ये मध्ये डिस्चार्ज पण आहे, चालते पण आहे, मध्ये मध्ये काय होतं काय माहीत नाही. एकदा परत बंद करतो गाडी. आता थोडीशी डिस्चार्ज करून बघूया. हां, डिस्चार्ज केली. आता हे बघा, आता चालत नाही आहे. तर मी परत एकदा तुम्हाला दाखवतो. बेसिकली काय करायचं आहे, तुम्हाला एकदा पुश स्टार्ट बटनला दाबायचं आहे. पुश स्टार्ट बटनला दाबून काय करायचं आहे, कीला इथे असं ठेवायचं आहे. पुश स्टार्ट बटनच्या इथे टच करायचं फक्त 2 सेकंडसाठी. मग ती गाडी ऑटोमॅटिकली चालू होईल. मग आता थांबा, तुम्हाला दाखवतो. आता पुश स्टार्ट बटनला आपण दाबलं, कीचं इथे सिम्बल आलं, हे ठेवलं आणि गाडी चालू आली. व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह थोडं जाणकारी वाटलं असेल तर थोडंसं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणखीन व्हिडिओज येत राहतील, अजून काय नाही. थँक्यू.